विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड चे आज पेपर सुरू झालेले आहे। फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्टचे पेपर जे प्रश्नोत्तरे विद्यार्थ्यांनी आपल्याला पाठवलेले आहेत त्याचे ॲनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या तयारीसाठी आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप जॉइन करा आणि या चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। आणि तुम्ही देखील पेपर जर दिला असेल तर तुम्ही या ठिकाणी 94 03 16 98 16 इथं 98 इथं 16 94 03 16 98 16 या नंबरवरती व्हॉट्सॲपला तुम्ही प्रश्न पाठवायचे आहेत। तर या ठिकाणी सेकंड शिफ्टला हा प्रश्न विचारला गेलेला होता। एक मिनिट, प्रश्न काय आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते? गव्हर्नर कोण होते तर वॉरेन हेस्टिंग्स हे या ठिकाणी भारताचे पहिले गव्हर्नर होते। आता नक्की प्रश्न कसा विचारला होता हे नक्की सांगता येणार नाही विद्यार्थ्याला। गव्हर्नर जनरल विचारले होते की स्वतंत्र भारताचे पहिले जर विचारले स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल तर ते या ठिकाणी राजगोपालाचारी आहेत आणि या ठिकाणी फक्त गव्हर्नर विचारले तर वॉरेन हेस्टिंग्स हे आहेत। त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न बघू शकता 2024-25 मध्ये परदेशी गुंतवणूक करण्यामध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे? कोणते राज्य आघाडीवर आहे तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र। आपले महाराष्ट्र राज्य सर्वात आघाडीवरती आहे, लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न देखील तसाच विचारला होता। काय आहे प्रश्न? 2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र हे परदेशी गुंतवणूक एफडीआय आकर्षित करण्यात आघाडी ठरलेले आहे, याचं हे योग्य उत्तर होतं। ठीक आहे। त्याच्यानंतर प्रश्न एक होता बघू शकता, आधुनिक चळवळ कोणी सुरू केली असा काहीतरी एक प्रश्न होता, याचं उत्तर मला भेटलं नाही। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेऊयात। त्याच्यानंतर येथे छत्रपती संभाजी महाराजांवरती एक प्रश्न होते, समाधी कोठी आहे असा काहीतरी प्रश्न विचारला होता, तर त्याचं उत्तर वडू बुद्रुक असे काहीतरी आहे। याच्यावरती या प्रश्नावरती देखील मला डाऊट आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेऊयात। ठीक आहे। नेक्स्ट प्रश्न IMP प्रश्न होता बघू शकता, सर्वात जास्त AI गुंतवणूक करणारे राज्य कोणते आहे? तर कर्नाटक राज्याने सर्वात जास्त AI गुंतवणुकीमध्ये या ठिकाणी याच्यामध्ये AI मध्ये गुंतवणूक करणारे राज्य आहे। त्याच्यानंतर पहिल्या शिफ्टला प्रश्न असा होता की या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवरती, पहिला मुघल सम्राट कोण होता? तर बाबर हा पहिला मुघल सम्राट होता। सर्व प्रश्न आपल्याला भेटलेले आहेत। नेक्स्ट प्रश्न होता, लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र कोणते होते? तर केसरी हे लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र होते। त्याच्यानंतर आहे बघू शकता, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय, सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांच्या निवृत्तीचे वय किती आहे? तर किती वर्षापर्यंत? 65 वर्षापर्यंत ते पदावरती राहू शकतात। तसाच या ठिकाणी त्यांना दुसरा देखील या ठिकाणी प्रश्न विचारला होता। प्रश्न कसा विचारला होता ते तुम्हाला या ठिकाणी बघू शकता। काय आहे प्रश्न? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर ते या ठिकाणी बघू शकता 62 वर्षापर्यंत ते पदावरती राहू शकतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? तर बघू शकता बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत। नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता, शेवटचा पेशवा कोण होता? शेवटचा पेशवा कोण होता? तर बाजीराव दुसरा हा या ठिकाणी शेवटचा पेशवा होता। नेक्स्ट क्वेश्चन, लोकसेवा हक्क अधिनियम कधी अंमलात आला? तर 28 एप्रिल 2015 रोजी लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, नितीन गडकरी यांच्याकडे कोणता विभाग आहेत किंवा नितीन गडकरी कोण आहेत असा प्रश्न विचारला गेला होता। तर हे या ठिकाणी परिवहन मंत्री आहेत नितीन गडकरी, त्यांच्याकडे रस्ते व वाहतूक महामार्ग हा विभाग आहे। त्याच्यानंतर सोप्या लेवलचा प्रश्न म्हणजे, भारतात पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर त्रिस्तरीय आहे। सर्वांना याचं उत्तर माहीतच पाहिजे। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात कोणता विचारला होता, तर बघू शकता त्रिस्तरीय आहे, सर्वांना माहीत आहे। शाश्वत विकास परिषद 2025 भारतात कोठे झाली होती? तर मार्च 2025 रोजी 7 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेली होती शाश्वत विकास परिषद। नेक्स्ट आहे, या प्रश्नावरती डाऊट आहे, बॉक्साईटच्या उत्पादनात पहिले राज्य कोणते आहे? बॉक्साईट उत्पादनामध्ये या प्रश्नाचं उत्तर ओडिसा वाटतं आहे आणि गुजरात देखील वाटत आहे, याच्यामध्ये डाऊट आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊयात। येथे नेक्स्ट प्रश्न होता, जांभी मृदा कोणकोणत्या राज्यात आढळून येते? जांभी मृदा कोणकोणत्या राज्यामध्ये आढळून येते? तर जांभी मृदा ही विशेषतः भारतातील महाराष्ट्र कर्नाटक
केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि आसाम या राज्यांमध्ये जांभी मृदा आढळून येते. नेक्स्ट प्रश्न, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य आहे, सर्वांनाच माहीत आहे. RBI वरती आणि RTI वरती प्रश्न असतोच, तर RBI वरती प्रश्न विचारला होता. RBIचा वर्धापन दिन कितवा आहे 2025 मध्ये? असा प्रश्न असा होता, 2025 मध्ये RBIचा कितवा वर्धापन दिन आहे? तर बघू शकता, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI 2025 मध्ये तिचा 90वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 90वा लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सोपा प्रश्न, कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? सर्वांना माहीत असेल, रेबीज हा रोग होतो कुत्रा चावल्याने. ठीक आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न विचारला गेलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न असा होता, खालीलपैकी महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प कोणता? आता या ठिकाणी 4-5 या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प दिले होते, 5 अणुविद्युत प्रकल्प दिले होते. याच्यापैकी कोणता महाराष्ट्रातील आहे? तर तारापूर हे त्याचं योग्य उत्तर आहे, आपल्या हा महाराष्ट्रातील होता. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रपती कोणाच्या विचाराने न्यायाधीशांना पदावरून दूर करू शकतो किंवा करू शकतो? तर बघू शकता, राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने केलेल्या ठरावानुसार, पार पडलेल्या ठरावानुसार न्यायाधीशांना पदावर दूर करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता, बेकिंग सोडा सूत्रावरती एक प्रश्न होता, त्याचं उत्तर हे होतं. आता नेक्स्ट प्रश्न, इतिहासावरती सोपा लेवलचा हा प्रश्न एक विचारला गेलेला होता. बघू शकता, कौटिल्य कोणाच्या दरबारात पंतप्रधान होता? कोणाच्या दरबारामध्ये कौटिल्य पंतप्रधान होता? तर या ठिकाणी त्यालाच चाणक्य असं देखील म्हटले जात होते. कौटिल्य, ज्याला चाणक्य किंवा विष्णुगुप्त असे म्हटले जात होते, म्हणूनही ओळखले जात होते, ते या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये ते पंतप्रधान होते. कौटिल्य म्हणजेच त्याला चाणक्य असे म्हटले जाते. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 20पेक्षा जास्त प्रश्न कव्हर केलेले आहेत. तुम्ही देखील जर पेपर दिला असेल तर 9403169816 या नंबरवरती या ठिकाणी प्रश्न पाठवायचे आहे. आपण त्याचे विश्लेषण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूयात. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड आणि थर्ड शिफ्टमध्ये कोणत्या लेवलचे प्रश्न विचारले गेलेले आहेत शेवटच्या शिफ्टमध्ये ते देखील बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओज सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.